येवकार हा समृता खणगावकर. सुरवेक पळयचे हेडलायन्स. फास्ट ट्रॅकान हाताळटले कूळ मुणकारांचे प्रश्न. गोंयाक झिरो कार्बन एमिशन टॅक्स दिवपाक सरकार कटिबद्ध, सांगले मुख्यमंत्री प्रमोद सावंतान. आदले यादी जागयत मनयलो मुक्ती दीस. भुरग्यांक आयकयली मुक्ती झुजाऱ्यांची गाथा. साउथ गोवा युनायटेड एफसीचे सेसा एफसी आड जैत. 1-0 गोलान सेसा एफसीक पत्कारची पडली हार. आणि आतांच्यो कोंकणी खबरो विस्तारान. कूळ आणि मुणकारांचो विषय फास्ट ट्रॅकान चलयतले. जाता तितले बेगीन कूळ मुणकारांक तेंच्यो जमनी मेळोवन दिवपाचो यत्न करतात. येता त्या 2050च्या आदी झिरो कार्बन एमिशन 2050 हो टॅक्स दिवपाक सरकार कटिबद्ध आसा, अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. राज्यात कूळ आणि मुणकारांची प्रकरणां कुपत पडल्यात. ती वेगान सुटावी करपाचो यत्न चल्ला अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगलें. 19 डिसेंबराचे सुवाळ्या निमतान तो उलयतालो. येता त्या 2050च्या आदीं झिरो कार्बन एमिशन 2050 हो टॅक्स सरकार दिवपाचो यत्न करता. लोकांनी सहकार्य दिवचें, मुख्यमंत्र्यान आवाहन केलां. गोंय राज्याच्या आर्थीक मळार आमी उल्लेखनीय प्रगती करता आसतना 2023 वर्सा गोंय राज्याचो जीएसडीपी 19-20 वर्साच्या तुलनेत 33% वाढला आणि ह्याच कालखंडात राज्याचे दरडोई उत्पन्न 30% वाढला. ही बडा उमेदीची गजाल जावन आसा. आमी सातत्यात पळयता की गोंय राज्याक 62 वर्सां स्वतंत्र जावन पुराय जाली, तरी सुद्धा आज कूळ आणि मुणकाराची वेगवेगळी प्रकरणां तशीच पडून आसा. तांकां फास्ट ट्रॅक करप आणि कूळ आणि मुणकारांक तांचे जमणी जाता तितके बेगीन मेळोवन दिवप हाज्या खातीर सरकार प्रयत्नरत आसा आणि वेगवेगळी पावलां ताज्याच खातीर आमी उचलल्या. निश्चितच रित्या कुळांचे प्रश्न हे बेगिनात बेगीन सोडयले वयतले. गोंय राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्या खातीर पुराय जगात फामाद आसा आणि म्हणूनच तर ह्या गोंय राज्याचे सैम राखून दवरपा खातीर आमी येता त्या 2050च्या पयलीं झिरो कार्बन इमिशन हो टॅक्स दिवपा खातीर माझे सरकार नियोजनबद्ध काम करीत आसा. समेस्त लोकांनी आणि गोंयकारांनी सुद्धा ह्या चळवळीत वांटो घेवचो. तुमचोय वांटो खूब महत्वाचो आसा. तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केले जाल्यार आमी म्हणटा की कार्बन इमिशनचो टॅक्स 2050च्याच पयलीं गोंय सरकार मेळोवपाक शकतले. आव्हान करता की सगळ्यांनी हितून वांटेकारी जावचे. गोवा 365 खातीर विन्संट रोझारियो आणि निखिल जल्मी. घेवया एक ल्हानसो विसो. विसाउपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. 19 डिसेंबर 1961 दिसा भारतीय सेनेन आणि मुक्ती झुजाऱ्यांनी मेळून 451 वर्सांचे पोर्तुगेज राजवटींतल्यान गोवा, दमण आणि दीव मुक्त केल्ले. तो हो दीस गोंयांत आयज मुक्ती दीस मनयलो. पळोवया उत्तर गोंयांतले कांय खीण. आज हांव समेस्त गोंयाक 62nd मुक्ती दिना निमित्त हुनहुनीत परबी दिता. Today
on the 62nd anniversary of the Goa Liberation Day, we wish all Goans a happy Liberation Day, that the liberation of Goa that was achieved by our freedom fighters. गोवा लिबरेशन डेयाच्या निमित्ताक सगळ्या समेस्त गोंयकारांक पुनूनीत परबी आयच्या दिसा लेट्स प्लेज टू कीप द सोशल हार्मनी गोंयचें एक फॅब्रीक जे एक ब्रदरहुडाचें आशिल्लें आनी इतली शेकड्यांनी वर्सां म्हाका दिसता गोंयान एक हार्मनी आशिल्ली. म्हाका दिसता वी ऑल नीड टू प्लेज अँड प्रोटेक्ट अवर गोवा. पळयना ही खूप दुःखाची गोष्ट आसा. हांव जाहीर हेचो निशेध करता. हांव आतांच हांव आणि प्रेमेंदर आमच्या डेप्युटी कलेक्टरान मामलेदार सांगला म्हणजे ह्याचो अर्थ तुमकां पेट्रोटिझम कितें आसा. अरे बाबा आमचे हे इतले स्वातंत्र्य गोंय गावले ह्याच्या खातीर कितके लोकांनी कष्ट घेतले. आमकां हेचो व्हॅल्यू आसा. आज जर आमी हेचो व्हॅल्यू करना जाल्यार ही भुरगीं कितें व्हॅल्यू करतली. ह्या उत्सवान सगळे कर्मचारी आणि आमचे नागरीक जशे सहभागी जावपाक जाय तशें आयज जायना. हेचे कारण प्रत्येकान सोदचें. मातृभुमीक जेन्ना आमी वंदन करता हे वंदन जर आमी करिनासतना जर फुडें सरले जाल्यार आयज आमच्या जिवनान सफलता आमी हासील करूंक शकना अशें आमी मानपाक जाय. नागालँडला दाखिल्ल्या हितून सगळे कॉन्क्रीट ह्या स्थाना सुद्दां बऱ्यापैकी दुधाचो वेवसाय जाता. ह्या वेवसायाकडे आमच्या तरुण भुरग्यांनी जे ऑलरेडी आयज आमी पळयता शास्त्रीय आयआयटी भुरगो ट्रक फार्मींग करता ह्या वेवसायान व्हरपाची गरज आहा. सरकार बऱ्यापैकी मान्यता दिताच, बऱ्यापैकी सबसिडी दितात, पूण मार्गदर्शनूय बऱ्यापैकी करता जेणे करून आमी बऱ्यापैकी एक्सपोर्टर जावपाची. त्या सर्व योजनेचा पेडणेतील नागरिकांना लाभ घ्यावा यासाठी पालिका आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल. पेडणे नगरपालिकेत सध्या बरीच विकास कामे सुरू आहे. अजूनही विकास कामे मार्गी लावली जातील. आयज आम्ही गोंयचो स्वतंत्रतायेचो दीस आमी साजरो करतात. कारण आमी जी 450 वर्सां आमी गुलामगिरी भोगली. आज गोंयच्या मुक्तीक 62 वर्सां पुराय जाली आणि त्या निमित्तान समस्त गोंयकारांक गोंयच्या मुक्ती दिनाची पुनोनीत परबी. मुक्ती खातीरच्या बांदिलकेन इतिहासाचे तांणी पान बरयल्ले. तांणी केल्ल्या त्यागाक लागून मेळिल्ल्या मुक्तीचे आमी वारसदार आसात. त्या धाडसी स्वातंत्र्य सैनिकांक सलाम करया आणि मुक्ती खातीर महत्वाचे काम तांणी केल्लें. ते गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.
गोंयाक मुक्ती मेळपा खातीर बलिदान दिल्ल्यांक मुक्ती झुजाऱ्यांक गोंयकारांनी कडक सलाम केलो। ह्या दिसान संवसारांत आपली छाप दवरल्यात। आयज पुराय गोंयान हो दीस मनयलो। पळयात दक्षिण वाठारांतल्या मुक्ती दीस सुवाळ्याचे सुखदेणे खीण। डॉक्टर प्रमोद सावंत आत्मनिर्भर गोंय ही संकल्पना घेवन वचनाच की गोंयचो प्रत्येक मनीस जो आसा सक्षम जातलो, ताकदवान जातलो, आत्मनिर्भर जातलो आणि गोंय हें स्वयंपूर्ण जातलें ह्या दिशेंतल्यान आज पावल मारत आसा। आज साधन सुविधांच्या बाबतीत गोंय अत्यंत अग्रेसर आसा आणि हाजे फुडें आमकां तें व्हरपाचें आसा। Ladies and gentlemen, आज आम्ही एकठांय झाला to celebrate 62 years of the liberation of Goa from the Portuguese regime. This date is dear to us Goans, as on this day we became a part of a great nation, India. On December 1961, भारत सरकारान इंडियन आर्मी आणि एअर फोर्स गोंयांत घालून गोवा लिबरेट केली. But the liberation of Goa came at a price. Individuals have sacrificed their lives. Their families have suffered. Their children have suffered too. But they are happy. Our freedom fighters are happy and they are proud, for at the end of the day they have no regrets because they achieved their goal to free Goa from the Portuguese who otherwise ruled Goa for 450 years. तुम्ही सगळे जागे जायात, ये आणि जागे जातले कशे जातले, बेस्टेच जातले, जाग घडून हाडचो पडटा. हय सारखे सारखे सारखे. हांव वता आमी वता आमी वता. गोंधळू नाका ध्येय तुझे लाख मोलाचे. तू चल रे पुढे मोढ रे काढे नसत्या भयाचे. क्षेत्रमध्ये पोलीस परेड
केंद्र बँकाच्या नेतृत्वासकट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरे कामा खातीर वापरपाचे, समाजा बरे करपाक, कल्याण हाडपाक आमच्या देशान, नॉट फॉर मिसयूज. आणि हे भाशेन आमी आमचे जे तरुण भुरगे आसा तेणी लक्षात दवरपाक जाय. हे देशान तुमचे भविष्य खूप उज्ज्वल आसा. Nagar English High School, New Adem, and this platoon is headed by Yamnappa Harishan. Utkarabanga, Vindhya Himachala Yamuna Ganga, Uchchala Jala. गोवा 365 खातीर गोय भरच्यान आमच्या खबराकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळया फुडल्यो खबरो. साउथ गोवा युनायटेड एफसीन सेसा एफसीआर जैत मेळयले. 1-0 अशे एकोड्या गोलान सेसा एफसीक हार पत्कारची पडली. नावेली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खेळामेळ्यात जाल्ले GFA अंडर 15 डिव्हिजन 1 फुटबॉल मॅचींनी साउथ गोवा युनायटेड एफसीन सेजा एफसीक हारावन जैताक आपोवणे दिले. पुराय वेळ स्कोर 1-0 असो आसलो. जेडन पिंटोन गोल मारून साउथ गोवा युनायटेड एफसीक ट्रॉफी मेळोवन दिली. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. मंगळारा उष्ण आणि सुको वयतलो. मंगळारा खातीर हवामानाची विशेष शिटकावणी ना. मळब नितळ आसतले. पावसाचो अदमास नाशिल्ल्यान गोंयकारांनी सुटकेचो स्वास घेवं येता. शिंयाळ्याच्या मोसमात गोंयांत सुक्या तापमानाचे ल्हार आयला, जे मंगळारा तिगून उरपाची शक्यताय आसा. तापमान उष्ण उरतले. IMDन मंगळारा तापमान सामान्य परस चड आसतले असो अदमास उक्तायला. चडात चड आणि उण्यांत उणें तापमान 34 ते 25 डिग्री सेल्सियस उरतले. गोंयच्या दर्यादेगां खातीर हाय वेव वॉर्निंग ना. सुकें आणि उबदार वातावरण. मंगळारा नितळ मळब. तापमान सामान्य हवामाना परस वयर. मंगळारचे तापमान 34 ते 25 डिग्री सेल्सियस. गोंयच्या दर्यादेगां खातीर ल्हारांची शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365.
आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळ्यो फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.